नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत गणेशराव पोले गोपाळराव पोले। गोपाळराव वडिलांचं नाव काय? गोपाळ गंगाराव पोले, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली, आणि गाव आहे हा शिवार आडोळ। तर यांचं हे सीड आहे कोणतं आहे? पंचगंगा क्रॉसिंग आहे। ही सीडसाठी एक नंबर प्लॉट उभा केला आहे। छान ब्रँचेस नंबर 1। आता ही फांदी काढायची बघा, तुम्हाला काढायची असली का ही ठीक आहे? हां, याला काही नाही। इथे तुम्हाला तशा 4 फांद्या काढाव्या लागतात। बघा ही एक, 1 2 3 आणि हे 4 बरोबर, काहीच नाही म्हणजे गळफांद्या आहेत। हां, हे गळफांद्या आहेत, फळफांद्या नाही, गळफांद्या कट करून काढायच्या। झाडाला इजा होती। बघा याला काय काय आहे का? नाही, काहीच नाही। गळफांद्या, हां गळफांद्या। आता काय होते माहिती का, इकडे बघा, आता हे फळफांद्या राहिल्या सगळ्या। ह्या फळफांद्या ग्रो करतात। ह्या फळफांद्या ग्रो केल्या, आता तुमचा कापूस 3 फूट झाला। आता समजा 2.5 फूटच्या पुढे 3 फूट झाला की शेंडा मारायचा, शेंडा कट करायचा। शेंडा कट केला की शेंडा कट करून बी तुमचा 5 फूट कापूस जाणार आहे बरं का। हां, तुम्ही म्हणता आता इथं शेंडा कट केला म्हणजे इथं थांबला नाही, खालून झाड पूर्ण वाढत जात असतं। त्याच्यामुळं इथं शेंडा कट केला 3 फुटावर तरी बी तुमचं 5 फूट झाड होतं। आणि हे झाड झालं की तुमची हे फळफांद्या, ह्या फळफांद्याचं कांड जे वाढलंय का, ह्या कांड्यामध्ये जवळपास 6 इंच अंतर आहे जवळपास। 1 2 3 4 5 ते 6 इंच अंतर आहे। का याच्यामध्ये जास्त आहे, याच्यात 6 इंच आहे। हे जे कांड आहे, हे कांड कशामुळे होतं की व्हेजिटेरियन ग्रोथवर ज्यावेळेस आपला प्लॉट जातो त्यावेळेस ह्या कांड्याची साईज लांब होती, आणि ह्या कांड्याची साईज जर लांबली तर पातळ पातळ बोंड लागतात। बरोबर, ह्या जर कांड्याची साईज जर समजा इथं असती तर हे पातळ तुम्हाला अजून एक पातळ इथं दिसलं असतं। आता इथं गेलं, हां इथं दिसलं तर डबल पातळ तुम्हाला इथं दिसलं असतं, किंवा तुमच्या याच्यात एकच पातळ दिसायला 2 3 3 पाती लागले पाहिजे एका कांड्यावर। तुमच्या असं 4 फुटाचं कांड पाहिजे, आणि इथं तुमच्या 3 3 पाती लागले पाहिजे। तर हे कशामुळे होतं माहिती का, की तुम्ही आता फळफांद्या ठेवायच्या, ब्रँचेस हे कट करून टाकायचे बिगर फळफांद्या, आणि शेंडा ड्रॉपिंग करायचा। शेंडा ड्रॉपिंग केला की काय होईल माहिती का प्रक्रिया, की तुमच्या फळफांद्या वाढायला लागत्या। फळफांद्या कवर वाढू द्यायचे माहिती का, जोपर्यंत 2 फूट होत नाहीत, आता 1 फूट आहे ऑलरेडी, अजून 1 फूट होत नाही तोपर्यंत वाढू द्यायची। पुन्हा शेंड्या, याची शेंडे हाणायची। इतरं आलं ना, हां फळफांदे शेंडे हाणायचे। कटर घेऊन या, कटरनं फळफांदे शेंडे हाणायचे। फळफांदे शेंडे हाणले पुन्हा दुसऱ्या फळफांद्या ज्या आहेत ह्या पुन्हा ग्रो होणार। ह्या जे दिसायला तुम्हाला बारीक बारीक ह्या ग्रो होणार। म्हणजे याला जितका माल आहे तितकाच माल याला लागणार। आणि जर समजा तुम्ही ह्या फळफांद्या नाही कट केल्या तर ह्या फळफांद्या वाढणार नाहीत, कारण सगळं ग्रोथ इकडे जाते, सगळ्या झाडाचं न्यूट्रिशन इकडे जातं। आणि नंतर काय होतं की आपलं झाड हे नुसतं कापसाचं झाड नाही, की हे झाड पूर्ण डेरा झालं पाहिजे। नुसतं वाढवून उपयोग नाही, झाडाचा पूर्ण डेरा झाला पाहिजे। बरोबर, आणि याच्यात आता तुम्ही होईन तितरोक वखरणी एखादी घालून घ्या, जरी घातली तरी बी झाडाचं जे विस्तार आहे, झाडाचा विस्तार किती असतंय, आता हे इकडून 1 फूट आहे आणि इकडून 1 फूट, तर ह्या 1 फुटामध्ये वखर नाही गेला पाहिजे। काही लोक झाडाच्या बुडापासून मारतात, झाडाच्या बुडापासून नाही मारायचा। कारण आता तुम्ही इथं उकरा, इथं तुम्हाला विस्ताराच्या खाली तंतुमुळं दिसतात। बघा हे वरून दिसायचं, हे तंतुमुळं, बस बघा हे तंतुमुळं, हे तंतुमुळं आहेत, हे खत खाणारे तंतुमुळं आहेत। बघा हे तंतुमुळं तुटले ना, आता हे तंतुमुळं। आपण काय म्हणतो की झाडानं मला उत्पादन जास्त द्यावं, आणि आपण सरळ वकर घेऊन जातो आणि झाडाच्या मुळ्या तोडतो। बरोबर, मग आपण हे विचार करायची गोष्ट आहे की आपल्याला उत्पादन जास्त पाहिजे, आणि झाडाला सरळ आपण काय म्हणायला होतं अर्थार्थी, तू खत घेऊ नको, तोडून टाकायला, तू खत घेऊ नको। मग तू जर खत घेऊ नको तर ते स्ट्रॉंग कसं होईल, होणार नाही, आणि स्ट्रॉंग जर नाही झालं तर तुम्हाला उत्पादन देणार नाही। हे सरळ गणित आहे। त्याच्यामुळे काय करायचं, वखरण्या आता बंद। तण जर समजा याच्यात नाहीये तर विनाकारण तुम्ही वखरण्या करू नका। जर समजा तण आहे तर समजा हे कापसाचं अंतर मिळूस तर थोडंफार त्याच्यात तुम्हाला दिसेल आलेलं बारीक सारीक, त्याला घाबरायची काही गरज नाही, ते काय तुमच्या कापसाच्या वर आता जाणार नाही। जरी बारीक सारीक झालं तरी काही घाबरायची गरज नाही, ते काय कापसाची तुमच्या वर जाणार नाही। मधातून भर घालायचं म्हणलं, हां मधातून भर घाला, तुम्ही लावू शकता माती थोडी उकरून घ्यायचं इतकं। हां, आणि जर समजा तुम्ही ड्रॉपिंग जर करत असाल तर तुमचं झाड पडणार नाही, माती लावू बी नका।
असं का? हां, डापिंग जर तुम्ही समजा माझं तंत्रज्ञान आहे 3दा तुम्हाला डापिंग करावं लागेल. बरं. हे जर तुम्हाला करता आलं तर बघा, हे जर तुम्ही केलं 3दा टापिंग जर तुम्ही केली, टापिंग हां, वन टापिंग म्हणजे शेंडा खोडणं, टू टापिंग म्हणजे साईडच्या साईडच्या फांद्या कटणं करणं, आणि 3 टापिंग म्हणजे ज्या फाट्या इकडे यायला तासात जेव्हा कापूस यायला आपल्याला प्रॉब्लेम करत्या त्या फाट्या हाणणं, म्हणजे ह्या बारकाल्या ह्या फाट्या हे पुन्हा वाढणार. आणि ह्या पुन्हा वाढल्या की मग ऑटोमॅटिक तुमच्या फळफाट्या दुप्पट होणार झाडाच्या. जिथं समजा तुमच्या एका झाडाला 100 बोंड आहे तिथं 200 बोंड होणार. आमचे प्लॉट पहा 200, 250, 300 बोंड आहे एका झाडाला. हां, मग 100 बोंड लागलं तर कमीत कमी तुम्हाला 15 क्विंटलचं ॲव्हरेज येतं. 100 बोंड लागलं कारण 7 ग्रॅमचं 1 बोंड भरतं. 7 ग्रॅमचं चांगलं परिपक्व 1 बोंड, तर 7 × 10 70 बोंडाचं 10 क्विंटल कापूस निघतो. 7 × 10 70 नाही 7 क्विंटल. हां, तर तुम्हाला जर समजा इथं 7 × 1.5 10 1,600 बोंड जर लागलं तर तुम्हाला 12 क्विंटलचं ॲव्हरेज येतं. 12. आणि तुम्हाला जर समजा जास्त तुमचं प्लॅन्ट पॉप्युलेशन जर समजा आपलं जास्त आहे तर तुमच्या याच्यात तुटकाई वगैरे कुठं दिसेना, प्लॅन्ट पॉप्युलेशन चांगलं आहे. प्लॅन्ट पॉप्युलेशन जर चांगलं असलं आणि झाडाची संख्या आता तुम्ही मोजा, 1 तास मोजा आणि तास किती येतं ते मोजा, त्याच्यावर झाडाची संख्या निघते. झाडाची संख्या जर समजा एका एकरमध्ये 4,500च्या पुढे असली, 4,500च्या पुढे असली तर आपल्याला तिथं ॲव्हरेज कमीत कमी 18 क्विंटलचं निघतं पहिल्या प्लॅशला. आणि दुसऱ्या प्लॅशला त्याच्या निम्मं निघतं 9. म्हणजे 18 आणि 9 27. 25 ते 27 क्विंटल तुम्हाला या प्लॉटमध्ये ॲव्हरेज अपेक्षित आहे. एवढं निघायलाच पाहिजे. फक्त तुम्हाला मेहनत काय आहे, डापिंग करणं ही मेहनत आहे, बाकी काहीच नाही. आता तुमचा प्लॉट क्लिअर आहे, काही हे नाही म्हणजे तण वगैरे नाही, काही नाही. काढलंय वाटतं. खताचं नियोजन याला तुम्ही अगोदर कोणता टाकला? एक DAP टाकली, 25 किलो पोटॅश आणि 25 किलो अमोनियम सल्फेट. अच्छा, तर आता तुम्ही काय करा, 10-26 घ्या. बरं, 10-26 एक पोतं सुरुवातीला घातलं होतं याला. आता 2 घ्या, डबल लागणार खत आता. कारण हे आपल्याला पाते परिपक्व होणार आणि पात्याला ज्यावेळेस बोंडात रूपांतर होतं त्यावेळेस फॉस्फरस जास्त लागतो. आणि 10-26 मध्ये 26% फॉस्फरस आहे आणि पोटॅश पण आहे 26%. त्याच्यामुळे पोटॅशची बी पूर्तता तुमची होऊन जाईल मॅच्युरिटीची, आणि फॉस्फरसची बी पूर्तता होऊन जाईल. 10-26 2 बॅग, बाकी काहीच नाही घ्यायचं. नाही मायक्रोन्यूट्रलचं घ्यायचं असलं तर मग आपली ह्युमसची ड्रेंचिंग करा. हां, तेच भारी सगळ्यात मायक्रोन्यूट्रल. 5 लिटर ह्युमस टाकून द्या. 5 लिटर ह्युमसची ड्रेंचिंग करायची असते तासानं. सगळ्यात भारी मायक्रोन्यूट्रल. ते सगळे एन्झाईम आहेत मायक्रोन्यूट्रल टोटल येतं. जी आहे, जिब्रेलिक ॲसिड आहे, इंडॉल्बिटिक ॲसिड आहे, पुन्हा कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, विटॅमिन आहे, एन्झाईम आहे, सगळं आहे त्याच्यात. त्यामुळे वेगळं काही घ्यायची गरज नाही. बघा हे छान अंतर मॅच केलंय, त्याच्यामुळे हे तास किती मोठं आहे, ते तास लहान पडलं. हे जर असं मोठं घेतलं होतं, पाईपावर लावून काढलं होतं. छान प्लॉट डेव्हलप केला गोपालराव गणेशरावजी आले मला. थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट. भरपूर उत्पादनासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो. कसा वाटला प्लॉट, लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा.